एकच मिनिट थांबूया. आणि मी फाउंडेशनच्या छोट्या छोट्या बॅचेस करायचा विचार करतोय, आणि ज्यांचा डिसिप्लिन दिसत नाही ना त्यांना कदाचित नेक्स्ट इयर मी घेणार नाही. ठीक आहे, आय एम व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट. काळजी घ्या, जे प्रेझेंट आहेत त्यांनाच ऐकावं लागतं हे सगळं, ॲबसेंट आहेत त्यांना नाही. पण टाईमचा डेंजर पक्का आहे बरं का, 1-2 मिनिट सुद्धा चालणार नाही लेट. ठीक आहे, चल स्टार्ट करूया. करंट इलेक्ट्रिसिटी काय काय कन्सेप्ट बघितलेले आपण? करंट बद्दल शिकलो होतो, करंट आणि चार्ज बद्दल काय आपण? हो सर. हो सर. सगळ्यात पहिली जी कन्सेप्ट शिकलो होतो आपण ती होती करंट. आता करंट म्हणजे सिम्पली मी मला काय सांगितलेलं, फ्लो ऑफ चार्जेस, आणि ह्याला जर क्वांटिफाय करायचं असेल आपल्याला तर वी डिफाईन इट ॲज चार्ज फ्लोन पर युनिट टाइम. ठीक आहे, मग हा जर ॲव्हरेज म्हणायचं असेल तर टोटल चार्ज फ्लोन पर टोटल टाइम इंटरवल असं लिहितो ना आपण. हो सर. हो सर. म्हणजे 10वी पर्यंत जर तुम्हाला क्वेश्चन सोडवायचा असेल तर तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने सोडवाल, ह्या किंवा ह्या. ठीक आहे, आणि चार्ज, कमीत कमी चार्ज काय असतो रे? मिनिमम चार्ज. कशामुळे येतो चार्ज? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. काय पण सांगू नका. एखाद्या बॉडीवर चार्ज कशामुळे येतो सांगा बघू? इलेक्ट्रॉनमुळे सर. इलेक्ट्रॉन अर्धा ट्रान्सफर होऊ शकतो का ह्या बॉडीवरनं त्या बॉडीवर? नाही सर. 1, 2, 3 असाच होऊ शकतो ना. म्हणजे मिनिमम चार्ज हा इलेक्ट्रॉनचा चार्ज असणार आहे. आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो? पटकन बोला. 1.6 into 10 -19 कुलम. आठवते का हे? हो सर. मग एखाद्या बॉडीवर जर चार्ज झाला असेल तर याचा मल्टिपल असला पाहिजे. समजते मी काय म्हणतोय? Q इज इक्वल टू, असं होऊ शकत नाही 2.5 इलेक्ट्रॉन इकडून तिकडे गेले. सो एनी बॉडी विल हॅव अ चार्ज दॅट विल बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक चार्ज. समजले का सगळ्यांना? एन म्हणजे 1. हो सर. मी ह्या चार्जला NE/T म्हणू शकतो का? बोला. म्हणजे मला जर कोण म्हटलं की एका सेकंदामध्ये किती बरं 1 लाख, आता 1 लाख म्हणजे किती असतं रे? 10⁶ ना? नाही, 5 सर. 10⁵ इलेक्ट्रॉन्स सर. काय झाले? फ्लो झाले असं म्हटलं समजा. तर आणि करंट किती फ्लो झाला असं विचारलं असेल तुम्हाला, तर करंट विल बी चार्ज अपॉन टाइम. पण इथं चार्ज इलेक्ट्रॉनच्या नंबर्स मध्ये दिलाय. मग 10⁵ घेणार तुम्ही. इलेक्ट्रॉनचा चार्ज किती आहे? 1.6 into 10⁻⁻⁹ and the total time taken for this is 1. So the answer will be 1.6 into 10⁻⁻14 ampere. लक्षात आले की मी काय म्हणतोय? हे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, 10th क्लासमध्ये सुद्धा लागतील तुम्हाला ह्या कन्सेप्ट. ओके, 9वी 10वीत कुठेतरी. हे साधा आहे, हे फाउंडेशनला हे शिकवल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे फंडामेंटल घेतलं होतं. तेच जर मला इन्स्टंटेनियस करंट बघायचं असेल, म्हणजे छोट्याशा इंटरवलमध्ये एकदम छोटासा चार्ज गेला असेल, तर त्याच करंटला आपण कसं लिहितो? dq/dt. हे पण शिकवलं होतं का मी? हो सर. ओके, म्हणजे जो चार्ज फ्लो करतोय, लेट से असा क्वेश्चन आहे तुम्हाला की जो काही चार्ज फ्लो करतो एखाद्या कंडक्टरमध्ये, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू t² असं काहीतरी म्हटलं असेल समजा. ओके, आणि तुम्हाला विचारलं करंट वर्सेस टाइम ग्राफ काढा म्हणून, कसा येईल रे ग्राफ? कोण सांगेल मला ओरली? पॅराबोलिक. विचार करून सांग. काय विचारलंय बघा क्वेश्चन. A charge in a conductor is given as, or it is proportional to time square. So what will be the nature of current versus time graph? Good. आणि शेळीसारखं बकरीसारखं एकानं सांगितलं म्हणून सगळ्यांनी तेच आन्सर द्यायचं नाही. बुद्धी वापरा जरा. नाहीतर असं जर 12वी पर्यंत एवढं सगळं शिकून सुद्धा काय फायदा होणार नाही. सांगा, या चार्जला Q इज इक्वल टू KT² लिहू शकतो का रे मी प्रपोर्शनली काढून?
हो सर. हो सर. हा मग चार्ज वरनं करंट कसा काढतात? 2/T. अबे आता शिकवलं होतं ना मी. हो सर. तुम्ही अभ्यास केलेला नाही बरं का रे, डायरेक्ट बसलाय लेक्चरला. ठीक आहे, मी एका दुसऱ्याला शिकवतो, बाकीचं भाड मी जॉब. खरं तुमच्या मागं लागून लागून दमलोय मी सध्या. बघा, करंट कसा लिहायचा? हे चार्जचं फंक्शन काय आहे? व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे? व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल Yes, sir. dy नाही वापरायचा, dq by dt वापरायचा. सर्व डायरेक्ट नाही हो वापरायचा. सर. मग किती येणार आहे? 2kt येतं की नाही? हो सर. हा, सो करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t. दॅट्स वाय द स्लोप विल बी स्ट्रेट लाईन. बघा, हे सगळं शिकवलेलं आहे मी तुम्हाला, सगळं. मग जरा फिरवून प्रश्न विचारला की नाही मग चुकतो, कारण आम्हाला रटायची सवय आहे म्हणा. कळलंय का? थोडी जणच आन्सर देत आहेत. हो सर, समजलं. बाकीच्यांना काय कळलं नाही मला पण माहित नाही. म्हणजे हे समजलंय, काहीतरी कळलंय यातलं? काय सांगितलं मी ते? हो सर. ठीक आहे. समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला असेल, करंट इन अ कंडक्टर इज गिवन एज 2t minus 3t square एम्पियर. हा करंट व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे रे? व्हेरिएबल. तुम्हाला विचारलंय फाइंड द अमाउंट ऑफ चार्ज फ्लोन. फ्रॉम t is equal to 0 to t is equal to 1 सेकंड. एका सेकंदामध्ये किती चार्ज फ्लो झाला असेल कंडक्टर मधनं? सोडवू नका, विचार करून सांगा मला काय कराल इथं. मला चॅटवर टाका. काय करणार तुम्ही? हाऊ विल यू अप्रोच दिस क्वेश्चन? हे जे मागापासून शिकवलं त्यातच त्याचा आन्सर लपलेला आहे. आता थोडं बुद्धी वापरायला येत असेल तर तुम्ही हे लॉजिकली सांगा बरं मला कसं करायचं. सगळ्यांनी आन्सर पाठवायचं मला. आन्सर म्हणजे व्हॅल्यू नाही पाठवायची, कसं सोडवणार ते पाठवायचं. 1-2 शब्दात एक्सप्लेन केलं तरी चालेल. सगळं स्पून फीड नाही करू शकत मी तुम्हाला इथनं पुढे. गुड. कसं करणार? आपल्याला माहिती आहे करंट इज इक्वल टू dq by dt, बरोबर ना? हो सर. मग ह्याच्यावर चार्जला कसं लिहिणार? इंटिग्रेशन ऑफ i dt. आता हे जर तुम्हाला सुचलं नसेल की नाही बाळांनो, तर तुम्ही प्युअरली चतुर रामलिंगम आहे समजून घ्या. हे शिकवलंय का नाही तुम्हाला? इंटिग्रेशन हो सर, हो सांगितलेलं. आता हे नाही सुचलं तर मी काय करू शकत नाही बरं का. यात माझी काय चुकी वाटते का तुम्हाला? हे शिकवलं डेरिव्हेटिव्ह असते वगैरे सगळं. आणि इथं t is equal to 0 to t is equal to 1 इथनं सुद्धा सुचू शकते की लिमिट्स आहेत माझी 0 to 1. हो सर. आता असं थाळीत तुम्हाला हे वाढून दिलेलं आहे मी सगळं. बघा आता काय करताय. हा, काय ते इंटिग्रेशन 2t minus 3t square dt. सांगा काय व्हॅल्यू आहे त्याची? सोडवू शकाल का? काय सोडवून देऊया आता? चॅटवर पाठवा आन्सर. ओंकार आहेस का? हो सर. कळले का हे काय? हो सर. मयुरेश, सिद्धांत, हो सर. सोडवा पटपट पटे. झिरो ते करे आन्सर. हो सर. काय मिनिंग आहे त्याचं? चार्जेस फ्लो नाही. कोण सांगेल मला काय मिनिंग असेल?
इंटिग्रेशन जमते ना सगळ्यांना? हो सर. हो सर. झिरो हो, कुलम sir. काय फायदा नाही, सो दिस विल बी 0 कुलम. कोण सांगेल मला याचं मिनिंग काय असेल नेमकं हे? 0 कुलम आला याचा अर्थ काय? चार्जच त्या कंडक्टर मधनं फ्लो झाला नाही का, मग काय असेल कोण सांगेल? आन्सर 0 आलाय की नाही हे पटतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर सर. मग एका सेकंदात तेवढे फ्लो झाले नाहीयेत, म्हणजे झिरो झालेत तर. म्हणजे काय फ्लो झाले नाहीत का असं 0? नाही सर, म्हणजे एका सेकंड मध्ये झालेच नाहीयेत, त्याच्यानंतर झालेत, म्हणजे त्याचा नाही. स्पीड स्लो आहे. तू इथं आता टाइमची इक्वेशन दिसते का तुला? ह्याच्यामध्ये 0 to 1 मध्ये 0.5 जर मी पुट केलं ह्याच्यात, तर करंट 0 येणार आहे का रे? नाही सर. ह्याच्यामध्ये जर मी नाही. 0.5 पुट केलं, करा बघूयात 0.5, तर 2 into 0.5 मायनस 3 into 0.5 चा स्क्वेअर म्हणजे 0.25 असतो ना? किती हो होतं? सर. हो सर. मायनस हो सर. 0.25 म्हणजे 0.25 अँपियर करंट फ्लो होतोय ना, मग चार्ज 0 कसा म्हणायचा? हो सर. मी काय म्हणतोय कळतंय का? हो सर. हो सर. चार्ज नॉट स्टार्टिंग फ्लोईंग. नाही हाय रेजिस्टन्स वगैरे काही नाही. ह्याच्यावरनं तुम्ही सांगू शकता. इथं मायनस दिसतंय का तुम्हाला? हो. अशी हो. काहीतरी सर. पॉसिबिलिटी असेल ना, पहिल्यांदा करंट प्लस असेल नंतर मायनस झाला असेल 0 to 1 हो. मध्ये. हो सर. म्हणजे पहिल्यांदा करंट हो. इकडे फ्लो करतोय आणि मध्येच कुठेतरी इकडे फ्लो करतोय. म्हणजे पहिल्यांदा चार्ज इकडे हो जात होते सर. नंतर इकडे जात होते. हा जो 0 येतो ना, हा दिस इज नेट चार्ज. समजा इकडे 100 कुलम गेले आणि इकडे 100 कुलम गेले, टोटल फ्लो किती झाला? 0 झाला ना? 0. हो. हो हो सर. सर. हे त्याचा आन्सर आहे. समजलंय काय सगळ्यांना? कन्सेप्ट क्लिअर हो ठेवायचा सर. 100%. हो सर. करंटची डायरेक्शन रिव्हर्स झाल्यामुळे झालं असावं. लक्षात येते का? हो सर. हो सर. ओके. कारण दुसरं काही पॉसिबिलिटीज नाही इथं ज्याच्यामुळे हे होऊ शकतं. ठीक आहे, ओके, लक्षात आले सगळ्यांना? हो सर. हो सर. करंटची sir. थिअरी, आय गेस तुम्हाला आता करंटवर कुठलाही क्वेश्चन पडला तर आय होप यू कॅन सॉल्व्ह इट. बरोबर ना? हो हो सर. सर. हो सर. त्यानंतर दुसरं शिकवलं मी तुम्हाला सर्किट थिअरी. सर्किट थिअरी. आता सर्किटचे कनेक्शन प्रॉपर आहेत का नाही वगैरे तुम्हाला कळत असेल ना ते बघून, काय केले हो सर. किंवा हा सर. सगळ्यांचे सिम्बॉल पण आयडेंटिफाय होत असतील तुम्हाला. बरोबर ना? हो सर. हो सर. हो सर. समजा मी इथे एक बॅटरी जोडली आहे समजा अशी, आणि इथं असा एक रेजिस्टन्स आहे समजा. हा रेजिस्टन्स आणि ही बॅटरी आहे. क्लिअर आहे ना सगळ्यांना? हो हो सर. सर. हो सर. करंट ह्या सर्किटमध्ये कसा फ्लो करेल रे? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. आणि इलेक्ट्रॉन्स अँटी क्लॉकवाईज. रिव्हर्स मध्ये असतं ना? हो सर. हो सर. हो सर. हो सर. पहिल्यांदा करंटची डायरेक्शन आपण सेट केली, त्यानंतर कळालं आपल्याला इलेक्ट्रॉन उलटे पळतात. मग म्हटले जसं कन्व्हेन्शनली चाललंय तसंच राहू दे, म्हणून आपण त्याला कन्व्हेन्शनल करंट म्हणतो. द डायरेक्शन इज गिव्हन ॲज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बट इनसाइड आवर हार्ट वी नो दॅट इलेक्ट्रॉन्स फ्लो इन द रिव्हर्स डायरेक्शन ऑफ दिस कन्व्हेन्शनल करंट. कळतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. मग ती उलट डायरेक्शन असते इलेक्ट्रॉनची. मग इथलं करंट कसा लिहितो रे आपण ह्या सर्किटमध्ये जो करंट असतो तो? आता हे सर्किटवरनं सांगा मला. V by R. V बाय आर. वी हो सर. बाय. V by R. लॉ म्हणतो आपण. ओहम्स लॉ. ओहम्स लॉ. ओम्स लॉ. ओके. आता मेन्स पर्यंत, अगदी मेन्सच्या 90% सिलेबस पर्यंत तुम्ही हे जे आहे ह्याला असंच पकडणार आहे. म्हणजे काय म्हणतो याला आपण, अशीच प्रॉपोर्शनली पकडणार आहे. मग जर तुम्ही ग्राफ बघितला इथं असा, ओम्स लॉ ऍक्च्युली असा आहे, V इज इक्वल टू आय आर. ओके. आणि ह्याच्यातलं आपल्या हातात काय काय रे चेंज करणं ह्याच्यामध्ये, सर्किटला हात न म्हणजे हे या अशा गोष्टी ज्या मटेरियलवर डिपेंड करत नाहीत, आपलं आपण चेंज करू शकतो. V. व्होल्टेज ना मी बॅटऱ्या पाहिजे तेवढं जोडू शकतो. हो हो सर. सर. इलेक्ट्रॉनचं काय बदलणार? रेजिस्टन्स. सर्किटला चेंज करायला लागतं ना. नाही मला तसं म्हणायचं नव्हतं. मला काय म्हणायचं होतं, मटेरियल चेंज न करता वायरचं, म्हणजे मला जर ग्राफ प्लॉट करायचं असेल तर इझी काय आहे, प्रत्येक वेळी रेजिस्टर बदलणं शक्य नाही ना मला. हो. मी बॅटरी चेंज करणार, त्यानुसार सर्किट मधला करंट चेंज करेल आणि मटेरियल विल रिमेन द सेम. लक्षात आहे का सगळ्यांना?
ओहम्स लॉ जो डिफाइन केला गेला तो व्ही आणि आय ह्या ग्राफवर यांना दिसलं की हे असं होतं स्ट्रेट लाईन. कोण सांगेल का मला स्ट्रेट लाईनची इक्वेशन काय असते? Y is equal to mx Y plus is c. equal to mx. Y is equal to mx plus c. आता सी जर 0 असेल तर त्याचं मिनिंग काय असतं रे? Line passing through origin. ओरिजिन. मग ह्याचा ग्राफ असा दिसत नाही y इज इक्वल टू mx. लक्षात आहे का सगळ्यांना? हो हो सर. हो y सर. वर कोण आहे? v आहे की नाही y हो वर? सर. हो I- सर. हो. x वर कोण आहे? I आहे. मग m म्हणजे काय असणार? रेजिस्टन्स असणार ना अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. हो सर. हो सर. हो सर. R म्हणजे काय असणार? सर. त्याचा स्लोप. लक्षात आहे का सगळ्यांना? हो सर. स्लोपला थीटा हो मध्ये सर, convert येतं. करून लिहू शकतो मी. Tan theta. Tan theta. And theta. ओके. आता हाच समजा ग्राफ असा आला असता. समजा चुकून असा आला असता. ओके. हे असा हे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये वगैरे शिकाल नंतर कुठेतरी. याला म्हणतात नॉन ओहमिक कंडक्टर, जो ओहम्स लॉ फॉलो करत नाही. ठीक आहे, असे असतात. आणि ह्याला म्हणतात ओहमिक कंडक्टर. हे तुम्हाला पाठ राहिलं नाही राहिलं आय डोंट केअर. पण ह्याच्यामध्ये ओहमिक कंडक्टर मध्ये प्रत्येक ठिकाणी स्लोप सेम आहे की नाही रे? हो सर. हो सर. नॉन ओहमिक मध्ये प्रत्येक ठिकाणी स्लोप काय होणार आहे? चेंज होणार आहे की नाही? चेंज होणार. हो सर. मग हे जे कंडक्टर असतात यांचा रेजिस्टन्स असा व्ही बाय ने दिला जात नाही, त्याला डीव्ही बाय डी ने दिला जातो. सेमी कंडक्टर्स बद्दल असं काय ऐकलंय की तुम्ही आजपर्यंत? सेमी कंडक्टर्स वगैरे हो असं सर. हो सर. त्याच्यामध्ये तुम्ही ही कन्सेप्ट वापराल. जेई मेन्सला क्वेश्चन पडतात. पोरांना सुचत नाही त्यामुळे क्वेश्चन सोडवू शकत नाहीत ते. एकदम इझी क्वेश्चन असतात. पण तुम्हाला बेसिक लक्षात आले मला काय म्हणायचं? हो सर. हो सर. हो सर. तर ओहम्स लॉ तुम्ही जो शिकणार आहे अप टू म्हणजे अगदी मेन्स पर्यंत करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये, तो काय शिकणार आहे? व्ही इज इक्वल टू आय आर. पण हे माहित असू दे, जर कंडक्टर नॉन ओहमिक असेल तर त्याचा रेजिस्टन्स हा चेंज होत असतो. त्याला डायनॅमिक रेजिस्टन्स असं जो म्हटलं जातं. लॉजिक क्लिअर आहे सगळ्यांना 100%? हो हो सर. सर. हो सर. हो सर. थोडेसे क्वेश्चन विचारू का तुम्हाला इथे मी? हो सर. ओके. विचारा सर. कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स जमतात का तुम्हाला? बेसिक क्वेश्चन सिरीज हो वगैरे. सर. हो हो सर. सर. ओके. थोडेसे सर्किट वर क्वेश्चन विचारतो, नंतर ते कंडक्टर वर जातो मी. ठीक आहे, पहिल्यांदा मला सर्किट तुम्हाला Yes, जमतं का बघायचे. समजा इथे एक रेजिस्टर आहे असं. कुठले सिरीज मध्ये आहेत, कुठले पॅरल मध्ये, सगळं क्लिअर आहे ना रे? हो सर. हो सर. हो सर. दिस इज 2 ओहम, दिस इज 4 ओहम, दिस इज 2 ओहम, दिस इज 3 ओहम. ठीक आहे. द करंट थ्रू दिस इज सर हा काय आलं? नाही सर काही 1 एम्पियर नाही, काय 1 नाही, 2 एम्पियर. The current through this is 2 ampere. Find the value of voltage. सर 8. सूत्र 8. काय 8 व्होल्ट? एक इनपुट व्होल्टेज किती असेल? इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स नाही काढायचा हिरो. काय विचारले कळलं का क्वेश्चन? काल सकाळ. क्वेश्चन कळलाय का बघा ते पहिला. यश आहेस का रे? कुठे गेले रे पूर्व? ओके. अब्सेंट कोण आहे इथं? यश, अजून सर व्ही काढायचा आहे ना? व्होल्टेज किती असेल? सिरीज मध्ये काय सेम असतं रे? करंट का व्होल्टेज? करंट. करंट. आणि पॅरल मध्ये वोल्ट. व्होल्टेज. Good. बोलते आता
आता मला 3 ओहम मध्ये 2 अँपिअरचा करंट दिलाय म्हणजे व्होल्टेज किती असेल 3 ओहमच्या अक्रॉस 6. 6 व्होल्ट असेल की नाही याच्या हो. अक्रॉस हो सर हो. हो याच्या सर अक्रॉस असेल हा की सर नाही हो सर. अबे हो कळतंय सर. का? हो सर हो हो. सर समजलं किंवा इथं 3 ओहमचा रेझिस्टन्स आहे आणि वर किती आहे 6 ओहम आहे की नाही टोटल मिळून हो सर हो सिक्स सर. खाली जेवढा करंट जाईल त्याच्या निम्मा वर जाईल की नाही रे सर हो उत्तर या निम्मा ठेवतात झाला का जास्त हो असेल सर. तिकडे कमी जातील कमी असेल तिकडे हो जास्त सर. जातील. हा मग इथं किती जाणार 1 अँपिअरचा करंट जाईल की नाही इकडं हो सर. हो सर. आता मला सांगा इकडे 2 अँपिअर इकडे 1 अँपिअर म्हणजे टोटल आला किती असेल 3 अँपिअर आला असेल की नाही 3. हो सर. हो हो 3 सर. आलं सर मग ह्याच्या अक्रॉस किती असणार परत 6 व्होल्ट असेल की नाही हो सर. हो सर. हो ह्याच्या अक्रॉस 6 व्होल्ट आहे आणि या सगळ्यांच्या अक्रॉस 6 व्होल्ट आहे या दोघांना ऍड नाही करायचं 6 व्होल्ट सेपरेट घ्यायचं कळलंय का सगळ्यांना मी काय सांगतोय ते हो सर. हो सर हो सर. ओके मग हे 6 आणि हे 6 टोटल किती होणार 12 व्होल्ट लक्षात आलंय तुम्हाला हो सर हो सर. अर्जुन काय चुकलं होतं सांग सर ते करंट सेम घेतला. करंट सेम कसं काय ए ठीक आहे लक्षात आलं ना हो सर. ओके म्हणजे तुम्हाला हे असले सर्किट जमतात ना कुठं पण काही किती पण आत करंट देऊ देत त्याच्यावर असंच काढत 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 सगळं सगळं फायनल पूर्ण सर्किटची कुंडली काढता येते ना तुम्हाला हो सर हो सर. हे स्किल आहे एफबीडी कशी असते ना तशीच ही स्किल आहे हे स्किल तुम्हाला शिकवलं मुद्दाम कारण हे बाकीचं वरचंही डायनॅमिक ओहमिक वगैरे विसरलं चालतंय पण हे नाही विसरायचं हे पझल सोडवल्यासारखं आहे सर्किट सोडवल्यासारखं समजते हो सगळ्यांना सर. हो सर हो सर. सिरीज कॉम्बिनेशन वर हो, सर. गणित घेऊ का काय हो सर घ्या. हो सर घ्या. बरं ठीक आहे आपण जरा त्याच्या अगोदर ना रेजिस्टर बद्दल बोलूया कंडक्टर बद्दल कशाबद्दल कंडक्टर आता तुम्हाला जर एखादी वायर बनवायला सांगितली तर जनरली आपल्या घरात जी वायर असते तिचा शेप असतो सिलेंड्रिकल बरोबर ना रे हो सर. हो हो सर. म्हणजे तिला हो, काहीतरी सर. लेंथ हो, सर. असणार आहे आणि तिचा काहीतरी क्रॉस सेक्शन एरिया आता क्रॉस सेक्शन एरिया हा सर्क्युलर असणार आहे मग तिचा हो, एरिया सर. काय लिहिणार ते पायर स्क्वेअर लिहिणार ना तुम्ही हो हो. सर. ओके हो सर. मग ह्या वायरचा जो रेझिस्टन्स असतो त्याचा फॉर्म्युला कोण सांगेल का मला रो एल बाय हो. रो एल बाय ए किंवा ह्यालाच काय लिहू शकतो मी रो एल बाय पाय आर स्क्वेअर बरोबर ना हो सर. हो. आता मी म्हणू शकतो का हो, आर सर. इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ हो सर. कधी म्हणू हो. शकतो ज्यावेळी रेझिस्टन्स सेम हे रेडियस सेम असेल कळतंय का हो सर. हो सर पोरांनो हो सर दोन सर, हो कंडिशन सर. आहेत ह्या चालेल, कंडिशनवर सर. नीटला क्वेश्चन पडतात भरपूर मेन्सला बघायला पाहिजे पडतील का नाही पण नीटला भरपूर क्वेश्चन पडतात ही जी लेंथ आहे लेंथ हिला मला डबल करायचं समजा काय करायचं डबल समजून घ्या हे जर त्यावेळी नसेल कळलं असणार आहे कारण सगळ्यांनी आन्सर दिले होते पण तरी पण एकदम क्रिस्टल क्लिअर ठेवायची कन्सेप्ट लेंथला मला जर डबल करायचं असेल तर 2 मार्ग आहेत एक तर एरियाला कॉन्स्टंट ठेवूया कसं करू शकता रे एरियाला कॉन्स्टंट ठेवून लेंथला डबल करणं कोण सांगेल मला सर आणि व्हॉल्यूम वाढवायला लागणार. म्हणजे अजून एक वायर जोडायला पाहिजे ना त्याच वायरला हो सर. हो सर. हो. हा, सर. अरे कळतंय का नाही हो सर. हो. हो सर पैशाची कमी नाहीये आपल्याकडे किती पाहिजे तेवढे वायर जोडू शकतो लक्षात येते का हो सर. हो सर. मग ह्या केसमध्ये काय म्हणू शकतो रे आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ मग समजा ही लेंथ अगोदर 1 मीटर होती तिचा रेझिस्टन्स होता 200 ओम अजून एक 1 मीटर टाकली तिचा रेझिस्टन्स पण 200 ओम असेल मग लेंथ जर डबल केली तर रेझिस्टन्स पण डबल होईल ना लक्षात येते का हो सर. हो सर. ओके दुसरी कंडिशन काय लेंथला डबल करण्याची स्ट्रेच करायची वायर स्ट्रेच करायची याचा अर्थ नवीन वायर ऍड नाही करायची अगोदर जी वायर होती त्याला दोन्ही बाजूने खेचायचं त्याच्यामध्ये फक्त लेंथ चेंज होणार का अजून काही चेंज होईल सर क्रॉस सेक्शनल एरिया पण चेंज एरिया होणार. कमी होईल की नाही हो कमी होणार मग मला जर समजा लेंथला डबल केलं मी तर एरिया हाफ होईल की नाही रे हो सर. हो सर अबे कळले का तुम्हाला हो सर. हो. आणि रेडियस त्याच्यापेक्षा कमी होईल भयंकर √2 मध्ये जाईल तो हो, सर. स्क्वेअर म्हणजे एरिया आहे ना आले का लक्षात सांगा हो सर हो समज हो सर. हे सुचतंय का तुम्हाला रेडियस हो सर हो सर. हो. √2 टाइम्स कमी होईल तो
ठीक आहे, आता हे सुचणं गरजेचं आहे तुम्हाला, मॅथमॅटिक्स आहे प्युअरली. मग ह्या केसमध्ये काय होतं रे, तुमचा जो रेझिस्टन्स आहे इट इज रोयल बाय, वी कॅनॉट डायरेक्टली से रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल लेंथ, it is also inversely proportional to area. So here length has doubled as well as area indirectly is half. मग ह्याच्यामुळे होणार काय, हे 2 वर जाईल आणि टोटल रेझिस्टन्स कितीने चेंज होणार, 4 टाइम्स होणार की नाही? 4 टाइम्स times. कळलंय का सगळ्यांनाही? हो सर. हो सर समजलं. मी तुम्हाला काय हो सांगितलं, सर. जर n टाइम स्ट्रेच केला असेल, n टाइम स्ट्रेच केला असेल तर रेझिस्टन्स काय होतो, N square. n स्क्वेअर ऑफ ओरिजिनल रेझिस्टन्स. आठवतंय नाही सगळ्यांना? हो सर. ओरली सुटले पहिले क्वेश्चन. 3 टाइम केला 9 टाइम्स होणार रेझिस्टन्स. हो सर. सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, तर ही अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पडू शकतात. मग ह्याच्यामध्ये थोडंसं हटके क्वेश्चन विचारू, हे जमतात का तुम्हाला असले? हो सर. हो सर. मला सांगा, एक वायर आहे 20 मीटर लांबीची, ठीक आहे, तिचे मी 10 तुकडे केले, 10 पार्ट्स, छोटे छोटे इक्वल पार्ट्स. त्यातले निम्मे मी सिरीज मध्ये कनेक्ट केले आणि निम्मे म्हणजे राहिलेले पॅरल मध्ये कनेक्ट केले. आता हिचा ओरिजिनल रेझिस्टन्स लेट्स से किती पकडूया आपण, आर होता समजा, आरच म्हणतो मी त्याला. तुम्हाला सिच्युएशन कळली का मला काय म्हणायचं आहे? हो सर. चालेल. एक वायर आहे 20 मीटरची, तिचा रेझिस्टन्स आर आहे, तिला मी 10 छोट्या छोट्या इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केले. त्यातले निम्मे पार्ट्स म्हणजे 5 पार्ट कशात कनेक्ट केले मी, सिरीज मध्ये, आणि निम्मे पार्ट कशात कनेक्ट केले मी, पॅरल मध्ये. लक्षात आलं? Parallel. हो सर. ओके, निम्मे सिरीज मध्ये. आणि मी म्हटलं समजा हा रेझिस्टन्स R1 आहे, यांचा जो इक्विव्हॅलंट आला, आणि हा R2 आहे. सांगा मला R1 बाय R2 ची व्हॅल्यू काय असेल? सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन कळलाय का तुम्हाला, का डोक्यावर नाही गेलाय? समजलंय सर. ठीक आहे, करा मग ट्राय. ऍक्च्युली ओरली पण करू शकता तुम्ही. ठीक आहे, गुड. यातलं कोण मोठा असेल रे, R1 का R2? R1. R1. खाली ऑप्शन R1. असते, खाली ऑप्शन असते, तर रेशो ग्रेटर दॅन 1 वाला सिलेक्ट केला असता ना तुम्ही. हो सर. ठीक आहे, हे लॉजिकल लावायचे असे छोटे छोटे. नाही नीरव, चेक कर एकदा क्वेश्चन काय विचारलं, व्यवस्थित विचार कर. हो सर. अथर्व, तू एक मिनिट. हा सर. नाही नाही, व्यवस्थित चेक कर बघू एकदा. मला माहित नाही तुझं बरोबर आहे की चुकीचं, तरी पण एकदा चेक कर. हा नाही, करेक्ट आहे. नीरव तू चेक कर एकदा. हो सर. ऍक्च्युली सुरुवातीची द्यायची गरज नव्हती, डायरेक्टली सुटला असता तिकडच. ठीक. मी 10 पार्ट केल्यावर प्रत्येक पार्टला किती रेझिस्टन्स येईल रे पोरांनो? R/10 असेल की नाही, त्याला मी हो. छोटा R म्हणतो. हो हा सर. त्याला मी छोटा असं. R म्हणतो. आता याच्यात 10 पार्ट केले, यातले निम्मे पार्ट म्हणजे 5 आणि हे निम्मे म्हणजे 5. R/10 ला मी काय म्हणतो, स्मॉल r म्हणतो. समजतंय का सगळ्यांना? हो हो सर. सर. असे 5 जर जोडले तर हे 5R होईल की नाही?
हो सर. हो सर. पाच जर पॅरल मध्ये जोडले तर किती असतात R/5 हे शिकवलंय मी. हो हो सर. सर. मग काढा सर. रेशो. R1/2 किती येतो? R1 किती आहे? 5R. आणि हा किती आहे? R/5. आता 5 वर जाईल की नाही तो? हो सर. हो. ओके 25 आणि हे R आणि हे R कॅन्सल होईल. सो दिस विल बी 25:1 इज द रेशो. तुम्हाला कळलंय का मला सांगा जरा हे. आले सर. हो सर समजलं. हो सर समजलं. आता ह्यालाच दुसरा क्वेश्चन काय विचारू शकतात की असं निम्म निम्म केल्यानंतर मी R1 आणि R2 ला सिरीज मध्ये कनेक्ट केला म्हणतो, तर R इक्विव्हॅलेंट किती आला असेल? कळतंय मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. हे जे R1 आलं की नाही ह्याला मी इथं ठेवला आणि त्याला मी R2 शी सिरीज मध्ये कनेक्ट केला. फाइंड द R इक्विव्हॅलेंट असा जर क्वेश्चन विचारला समजा, काढू शकाल? हो सर. करा. सगळंच कंबाईंड रिव्हिजन घेतोय बरं का मी, असं कुठल्या पर्टिक्युलर कन्सेप्टवर घेत नाहीये. ओके ओके, काय तर करायला पोरं. स्मॉल आर मध्ये देऊ नका रे आन्सर. स्मॉल आर आपण पकडलेली क्वांटिटी आहे 52. कॅपिटल आर मध्ये आन्सर द्या, येईल तुम्हाला ते आन्सर. ओंकार त्या आर मध्ये R/10 पुट कर. हो सर. हा 26R/5 आलंय का तुमचं आन्सर? हो. हो सर. हो आले. सर आलंय. पण हे तुमचं आन्सर नसणार आहे, कारण आर आपण स्वतः पकडलेलं आहे. त्यांनी देताना कॅपिटल आर दिलाय ना. हो सर. मग सर ते आरच्या व्हॅल्यू मध्ये घालायचं ना. हा सिंपल. 26/5 इथंच ठेवा आणि इथं ठेवा R/10. तुम्ही जर बघितला 26/50 होतं, किती होणार आहे ते? 13/25 होतं का? हो सर. हो. हो. ओके. हो सर. तुम्हाला जमतात असले क्वेश्चन्स गोंधळून फक्त जाऊ नका. कळलं का? हो सर समजलं. ओके. हो सर. हे खरंच लक्षात येते का तुम्हाला असले क्वेश्चन्स? हो सर. हो. हो सर. हो हो सर. सर. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक स्पेशल केस बघितलेली, व्हीटस्टोन ब्रिज आठवते तुम्हाला? हो सर. हो. हो सर. हो सर. पण त्याच्या अगोदर ना मला एक हो सर. थांबा, मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारू दे त्याच्या अगोदर. आणि मी जे रिव्हिजन घेतो त्यातलं सगळं पडेल असं नाही बरं का टेस्टला, आणि काय पडेल ते पण माहित नाही आपल्याला. आणि रिव्हिजन टेस्टसाठी घेत नाही आहे मी. वर्षभर जे शिकलोय खरंच तुम्हाला किती आठवतं ते बघण्यासाठी घेतोय. ओके. हा व्हीटस्टोन ब्रिज आहे का रे? नाही. नाहीये सर. नाही सर. कधी असतो? आचरे. त्याच्यामध्ये एक 5 अजून एक हे असतं. रेजिस्टन्स असतो. 5 असते तर ना. हो सर. जरा जास्त इकडे झोपलोय. जाऊ दे मरू दे. थांबा 1 मिनिट. टाइम संपला. नेटवर्क डिस्कनेक्ट झालं नाही, टाइम संपला. सर. हो सर. प्रॉमिस केलं ना तुम्हाला मी आज होणार नाही म्हणून.
मला प्रत्येक रेजिस्टर मधला करंट सांगू शकताय का रे तुम्ही? हो सर. ओरली सांगायचा प्रयत्न करा. वर किती असेल आणि खाली किती असेल? सर वरती 1 आणि खाली 2. वरती 1. वरती 10. हा 10 कसं असेल रे? नाही सर, नाही. ऐका, सोपा आहे. तुम्ही उगाच आर इक्विव्हॅलेंट मध्ये घुसत असाल. काही करू नका, लक्ष द्या. किती ब्रांचेस आहेत सर्किटला? 2 आहेत ना, वरची एक आणि खालची एक. हो सर. हो सर. वरचे दोघं 4 आणि 6 सिरीज मध्ये दिसतात का नाही तुम्हाला? बानो हो सर. हो सर, वरचे आहेत. हो. हो सर. टोटल रेजिस्टन्स किती आहे? 10 आहे की नाही? हो हो. सर. दहा. आणि खाली किती आहे? 5. 5. बरोबर का? 2. हो सर. त्या हिशोबाने सांगितलं. मला वाटलं खाली 20 आहे. ठीक आहे, म्हणजे करेक्ट आहे तुमचं. ओके. वर किती आहे? 10 आणि खाली किती आहे? 5. 5. बरोबर का? 30 व्होल्ट. हो सर. 30 व्होल्ट जे असेल ते वरच्या ब्रांचला डायरेक्ट लागेल की नाही? हो सर. हो सर. नाही ना ते. हो. मला हो. आठवतंय का? इथं 0 असेल तर इथं 30 असतं. हेच 30 इथं असणार, हो. तेच 30 इथं असणार आणि हेच 0 इथं असणार. मग वरच्या ब्रांचला हो 30 आणि सर. 0, खालच्या ब्रांचला पण 30 आणि 0 ना? हो सर. हो. हो सर. सर. हा, सर. कळलंय का तुम्हाला? हो सर. हो सर. याला लॉजिकली पण करू शकता. वर रेजिस्टन्स 10 येणार, खाली 5 येणार. म्हणजे जर इकडे एक्स करंट गेला तर नाही, वर जर एक्स गेला तर खाली 2x जाणार ना करंट. हो सर. मग जो येणारा करंट आहे त्याचे 3 पार्ट करायचे, पण ते डेंजर क्रिटिकल होऊन जातं. ते तसलं काय करू नका. मी सांगतोय ते समजलंय का तुम्हाला खरंच? हो सर. मग वर 4 आणि 6 म्हणजे किती रे? 10. 30 10. व्होल्ट 10 जोडला म्हणजे 3 अँपिअर करंट येईल की नाही? डायरेक्टली करू शकतो तुम्ही. हो सर. हो सर. आणि खाली 2 आणि 5, 2 आणि 3 5 म्हणजे 30 व्होल्ट म्हणजे 6 अँपिअर सहा. करंट येईल की नाही? हो सर. हो सर. खूप जणांना ही ट्रिकच कळत नाही. तुम्हाला समजा म्हटले 10 रेजिस्टर जोडले असे वेगवेगळे समजा. ठीक आहे, आता 10 दाखवत नाही मी, एवढंसं ड्रॉ करण्याची वेळ नाही. आणि तुम्हाला इथं काहीतरी व्होल्टेज दिलं असेल समजा, असं काहीतरी व्ही, आणि इथं रेजिस्टन्स दिला R1, असे वेगवेगळे दिलेत काय पण. आणि तुम्हाला म्हटलं ह्यातला करंट काढा प्रत्येक रेजिस्टर मधला. तर पोरं काय करतात माहितीये का? या सगळ्यांचा इक्विव्हॅलेंट काढतात पहिल्यांदा, त्याला व्ही न डिवाइड करतात आणि त्यानंतर परत काय काय करत बसतात. असले चमत्कार करायचे नाहीत. हो सर. काय करायचं? हे व्होल्टेज डायरेक्टली अप्लाय करायचं. इथे किती जाणार करंट? V/R1 जाणार ना? इथे किती जाणार? हो सर. V/R2. अबे डेरिवेशन ह्याच्यावरूनच V केलं by R. इक्विव्हॅलेंटचं. हो आठवतंय सर. का? हो. मग इथं मिळाला हो. 2 अँपिअर, इथं 3, इथं 1, इथं 4 किंवा इथं 2 आणि इथं 2. सगळ्यांची ऍडिशन करून टोटल करंट मिळेल तुम्हाला. हे सगळ्यात सोपं गणित हो आहे सर. कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर मधलं. समजतंय का? हो सर. उगाच अवघड करतात इक्विव्हॅलेंट काढून आणि हे करून ते करून. ह्याच्यामध्ये जर अजून एक रेजिस्टन्स असता ना तर टफ बनला असता क्वेश्चन. मग आर इक्विव्हॅलेंट काढावा लागतो. लक्षात येते मी काय म्हणतोय? हो सर. सगळेच पॅरल मध्ये असतील तर असले काही करत बसायचे नाही, डायरेक्टली व्होल्टेज अप्लाय करायचं. जमतील तुम्हाला हे क्वेश्चन्स खरंच? हो सर. हो सर. आता मला सांगा, इथं 30 व्होल्ट आहे, ह्या 4 मधनं 3 अँपिअर गेलो, इथं किती राहील रे व्होल्टेज? 18. ही किती होणार? 4 तिकून 12 व्होल्टचा ड्रॉप होईल की नाही इथं? मग 30 मधनं 12 हो सर. गेले. सगळ्यांना कळलंय मी काय म्हणतोय? हो सर. हो. हो सर. आणि इथं 6 टू 12 व्होल्ट ड्रॉप झाला रेजिस्टन्स मध्ये, म्हणजे राहिला इथे किती पण 18च राहिलं ना? 18. हो सर. तुम्हाला व्हीटस्टोनचं डेरिव्हेशन सांगतो, इथं कळेल तुम्हाला. मग समजा इथे मी वायर जोडली समजा अशी, ठीक आहे. आता असं काही युनिव्हर्सल ट्रूथ नाहीये, कारण तुम्हाला असे भरपूर क्वेश्चन दिसणार आहेत जिथं पोटेन्शियल, पण इथं दिसतंय का तुम्हाला? इथं पण पोटेन्शियल 18, इथं पण पोटेन्शियल 18 आहे, म्हणजे यात करंट किती असणार रे? 0. हेच आपण व्हीटस्टोन मध्ये म्हटलं की नाही, 4/2 हो सर. इज हो, हो. इक्वल टू 6/3. म्हणजे आपण याला काय म्हणतो? बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज म्हणतो का नाही? हो सर. हो सर. तुमचे प्राण उडालेत प्राण. काय सर? नाही सर, कळालं. समजलंय सर. ओके, तर हे व्हीटस्टोन आलं ब्रिज सर. सगळ्यात बेसिक. हे त्यावेळी मी तुम्हाला डेरिव्हेशन द्यायला पाहिजे होतं, फक्त तुम्हाला अजून एवढी मॅच्युरिटी आली नव्हती या चॅप्टर मध्ये की पटापट हे सगळं लगेच लॉजिक लाभता येतील. त्यामुळे मी म्हटलं गाडी कशी बनली ते नंतर बघूया. ठीक आहे,
तर विस्टोन ब्रिज तुम्हाला कसलाही क्वेश्चन दिला सोडवता येतो बाळांनो? हो सर. होय, खरंच काय? हो सर. मला आर इक्विव्हॅलेंट सांगायचा ओरली. आर इक्विव्हॅलेंट सांगायचा अक्रॉस पॉइंट्स ए अँड बी किती येईल? सर ते सगळे रेजिस्टन्स सेम आहेत. हा, सगळे सेम. मला एक सांगा, विस्टोन आहे का रे हा? नाही नाही सर. नाही सर. विस्टोन कधी असता? ज्यावेळी बाजूला जोडलं असतं. सर. हो सर. हो हा विस्टोन नाहीये, जरी 5 रेजिस्टर असले तरी. कळते का? हो सर. हो सर. त्यामुळे होणार काय हो यात? सर. हे दोघं सिरीज मध्ये घेणार डायरेक्टली तुम्ही. यांचा किती हो. होणार? 2R होणार की नाही? 2R. हो शर्विल हो सर, किती 2R. आहे तुला? आहेस काय? सर 1/2 R. हम्म. आणि ह्याचं किती होणार? ह्याचं पण 2R होईल ना? 2R. हो आता 2R चं किती असतं? R असतं की नाही? आर. हो सर. आर. R आणि हो R चं R/2 असतं. हे जमेल का हो, तुम्हाला? हो. मी सोडून देऊ. जमतं सर. समजतं जमतं. सर. हे पोरांनो, जमतं. खरंच ना? हो सर. नसेल जमत तर सांगा मला. मी हे बघा, हे R आणि हे R म्हणजे किती झालं? 2R झालं ना? हो सर. तसंच हे R आणि हे R किती झालं? 2R झालं. आता या मधला नाहीच आहे समजा. 2R जोडल्यावर R होणार ना फक्त. हो सर. ह्या दोघांच्या ऐवजी मी R जोडला आणि तो जो R असणार आहे तो ह्या R ला पॅरलल आहे. मग त्या दोघांचं मिळून R/2 होणार. आठवते ना? पॅरलल मध्ये डायरेक्ट हो डिवाइड सर. हो सर. हो सर. त्या लॉजिकनं आपण सोडवू शकतो. ओरली करायचं. आता समजा हाच क्वेश्चन हे A ला न जोडता X आणि Y ला जोडला असं समजा हा, तर याचा आन्सर कोण सांगेल मला ओरली? अर्जुन, काय चुकलं होतं रे? सर ते विस्टोन ब्रिज घेतलं. सर R येतोय सर. आन्सर काय असेल ह्या केसमध्ये? R. ओरली सांगा. ओरली हो सर. R असते ना? हो सर. का असते? कारण ह्याच्यामध्ये करंट फ्लो होत नाही. कारण हे नाही होत. balanced आहे. मग ह्याच्यामध्ये करंट फ्लो न झाल्यावर हे दोघं सिरीज मध्ये येणार म्हणजे किती? 2R ना? हो सर. तसंच हे हो, दोघं सर. सिरीज मध्ये म्हणजे किती? 2R. 2R पॅरलल मध्ये 2R/2 म्हणजे किती? R. हो सर. मला हे आठवते का जे मी शिकवलं होतं? हो सर. हो सर. हो सर. तर हा, सर. विस्टोन मधले क्वेश्चन आय होप तुम्हाला जमतायत है ना? हो सर. हा सर. हा, आता तुम्ही विसरणार नाही आहे ना ते विस्टोन हो, आहे सर. का नाही ते, कारण मेन्सला पडतात त्याच्यावर क्वेश्चन. तुम्हाला त्या दिवशी दाखवलेलं पण मी हो, सर. PYQ मध्ये. थोडे विस्टोन होते पण थोडे नव्हते पण. ठीक आहे, मी ह्याला सुद्धा पडतात, नीटला सुद्धा पडतात. तर हे असं सगळं आहे. त्यानंतर अजून काय रे? एनर्जी फक्त राहते आपली ह्याच्यात. आणि अजून काय राहतं? किरचॉफ्स वगैरे ते वाले, ते मी उद्याच घ्यायचं म्हणतोय जरा. आज 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 काय घेऊया? मॉड्यूल सोडवलं का तुम्ही? मॉड्यूल थोडं सोडवले. नाही सर. त्यातले कॉम्बिनेशन वाले करा थोडे. टेस्टला मी सांगू शकत नाही तुम्हाला हेच पडणार आहे किंवा तेच पडणार असलं काय, पण थोडे क्वेश्चन्स देऊ का रे वेगवेगळे? हो सर. चालेल. ठीक आहे, म्हणजे नवीन कुठल्या कन्सेप्टची रिव्हिजन करण्यापेक्षा आता काही जास्त राहिलेलं नाही आहे यात. तुम्हाला चॅप्टर मी जास्त काय घेतला होता कारण त्यात मला डेरिव्हेशन वगैरे शिकवायचे होते ना तुम्हाला.
सिरीज मध्ये काय असते, पॅरल मध्ये काय असते, मग एकदम बेसिक पासून स्टार्ट केलं होतं तुमचं मी, सिरीजला कसं ऍड करतात वगैरे. पण आता तेवढ्या बेसिक मध्ये तुमची रिव्हिजन घ्यायची गरज नाही ना, नाही सर. तुम्हाला जमतंय ते. नाही सर. ठीक आहे, चल एक क्वेश्चन विचारतो. एक वायर आहे, ओके, लेट्स से हिची लेंथ आहे 10 मीटर. ठीक आहे, ह्यातली जी 4 मीटर आहे पहिली, ओके, हिचा रेजिस्टन्स आर आहे समजा, ओरिजिनल रेजिस्टन्स. ओके, हिची जी पहिली 4 मीटर आहे ह्याला मी स्ट्रेच केलं, स्ट्रेच टू डबल. समजतंय का? हो सर. ओके, हो सर. एवढा पार्ट. आणि जे पुढचं 6 मीटर आहे हे असंच ठेवलंय मी समजा. हा सर. तर हे दिसताना कसं दिसेल रे मग? हे असं दिसेल ना, 4 मीटरचा 8 मीटर झाला असेल या. हो सर. हो. ओके, आणि जे 6 मीटर आहे ते असं मागं राहिलंच असेल हे. हो सर. तुम्हाला कळलंय का मी काय सांगतोय? हो सर. हो. हो सर. तुम्हाला विचारलं याचा रेजिस्टन्स किती असेल, ट्राय करता नवीन हो रेजिस्टन्स सर. वायरचा करा भाऊ. थोडासा हेवी क्वेश्चन आहे, आय होप तुम्हाला जमेल. पोरांनो, एक मिनिट तुम्हाला जरा सोपा देऊ का रे? एक काम करा, याला थांबा, याला 12 मीटर घ्या. सुटलं पण एवढ्यात? थांबा, याला 12 मीटर घ्या, म्हणजे 4 मीटर म्हणजे राहिला किती? इथं 8 मीटर राहिलं ना आता. हो सर. हो सर. बघा, तरी पण काय करेक्ट नाही माहिती नाही मला. बेसिक रिव्हिजन घेतली बरं का मी. आता हे जे राहिलंय ते थोडंसं आता ऍडव्हान्स आहे असं समजा तुम्ही, एवढं पण नाही ऍडव्हान्स पण. ओके, मी सुरू, मला जमतंय का बघतो. कुणाचा आन्सर नाही गेले त्यातलं तसलं काय, ऐसे कैसे? रेजिस्टन्स बदलेल का नाही बदलेल रे? बदल. बदलणार सर. आता मला सांगा, हो, बदलणार. 12 मीटर साठी ट्राय करताय? अजून थोडा वेळ देऊ? झालं ट्राय करून? सर करतो 1-2 मिनिटं. चालेल. सोपा क्वेश्चन आहे, जरा असं ताण द्या डोक्याला, जमेल तुम्हाला. असे कॉन्फिडन्स गोळा करत जायचे एक क्वेश्चन मधले. ओके,
बाकीचे काहीच आन्सर पाठवत नाही बरं का रे. मी एकदम क्लोजली बघतोय बरं का तुमच्याकडे, शांत बसले असेल लेक्चरला. तुम्हाला माहित नसेल, तुमच्या पेरेंट्स सोबत माझं डिस्कशन असतं. ठीक आहे. मला कॉल असतो पेरेंट्सना कधी पण अधूनमधून. तुम्हाला कधी माहित असेल नसेल माहित नाही. टाइम वेस्ट नको करू, स्वतःचा पण आणि पेरेंट्सचा पण किंवा माझा पण. ठीक आहे. बघा, 12 मीटरचा रेझिस्टन्स किती आहे रे? आर आहे ना. हो सर. तसं 4 हो, मीटरचा किती असेल मग? R/3. R/3 असेल ना. अरे कळलंय का तुम्हाला? हो सर. हो आणि राहिलेला किती असणार रे? 2R/3 असेल की नाही? हो सर. हो सर. आले लक्षात आहे. मग हो सर. 2R/3 तर असंच राहणार आहे, यात काय डाऊट आहे का? नाही सर. नाही. पण हा जो R/3 आहे त्याला मी डबल केलाय. मग एखाद्या कंडक्टरला मी जेव्हा डबल करतो त्यावेळी रेझिस्टन्स कितीने वाढतो रे त्याचा स्ट्रेच केल्यानंतर? 4 times. मग ह्याचा 4 टाइम्स ऑफ R/3 होईल की नाही रेझिस्टन्स? हो सर. ह्यात कोणाला डाऊट आहे सांगा. नाही सर. किंवा असं वाटतंय काय कुठं सर चुकल्यासारखे वाटतंय कन्सेप्ट वगैरे, असं काय असेल तर सांगा बिंदू. नाही सर. कळालं सर. समजलंय सगळ्यांना? कळालं सर. हो सर हो कळालं. सर. ओके. हो सर कळालं. मग आता हे दोघं कशात आहेत रे बघून सांगा. सिरीज. सिरीज मध्ये. मग 4R/3 प्लस 2R/3 म्हणजे 6R/3 म्हणजे किती होणार? 2R होणार की नाही? हो सर. तर हो सर. याचा रेझिस्टन्स डबल झाला असेल. ह्या जर सगळ्याच याला स्ट्रेच केलं असतं मी समजा, तर याचा रेझिस्टन्स 4 टाइम झाला असता. यातलं थोडं स्पॉट स्ट्रेच केल्यामुळे हे सगळं घडलंय. लक्षात आलंय का सगळ्यांना? हो सर. कळालं. ओके. तर हे थिंकिंग करायचं अशा टाईपचं काहीतरी. लक्षात आलंय तुम्हाला? खरंच सांगा. हो सर. कळालं. हो सर कळालं. हो सर. कळालं. अजून एक देऊ, ट्राय करणार? हो सर. हटके थोडासा करताय का ट्राय? यस. हो सर. समजा क्वेश्चन नंबर 1 म्हणतोय आपण, मिसेलेनियस क्वेश्चन्स. आपल्याकडं माझ्या नावाचं लेटर काय? ई. ये समजा. आणि एक सेकंद. असा एक कंडक्टर जोडलाय समजा मी काहीतरी, आणि इथं पॉइंट आहे ई आणि इथं पॉइंट आहे बी. ठीक आहे. ए नावाचा कंडक्टर जोडलाय. या सगळ्या साइड्स इक्वल आहेत. काय म्हणतोय कळतंय का? हो सर. ओके. हो सर. आणि यातली कुठली पण एक साइड मी बघितली तर 2 मीटरची. येतं लक्षात? हो सर. हो सर. तुम्हाला म्हटलंय रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर is 20 ohm per meter. Find the equivalent resistance. ट्राय करताय? हो सर. क्वेश्चन सोपे, थिंकिंग फक्त थोडंसं हायर आहे. आणि मॉड्यूल जर सोडवले तुम्ही तर तुम्हाला टेस्ट पण इझी जातील. म्हणजे मॉड्यूल मधलं काही पडणार नाही तिथं, पण कन्सेप्ट रिवाइज होतील, क्वेश्चनना अप्रोच करण्याची एक दिशा मिळेल.
नाही गेलं तर मग टेस्टचा स्कोर जसा आहे तसा राहणार तुमचा. हार्श रियालिटी असेल आन्सर. नीरव चेक करा एकदा आन्सर. हो सर. अर्जुन पॉइंट मध्ये सांगते, मला एक क्लिअर आयडिया येईल सगळ्यांचा आन्सर काय काय आले. ओके करेक्ट. सिद्धांत चेक कर एकदा. हे रेजिस्टन्स आहे का? रेजिस्टन्स एका मीटरला किती आहे ते दिलंय तुम्हाला. काय आहे याच्यावर, काय बघून काय वाटतंय तुम्हाला? रेझिस्टन्स एका मीटरलाच दिलोय. हा म्हणजे वायरचा रेजिस्टन्स नाही हा, त्याच्याबद्दल काहीतरी सांगितलंय तुम्हाला हे. मग मला सांगा एका मीटरमध्ये, आता हे तुमचं तुम्हाला डिसिजन घेता आला पाहिजे बरं का. एका मीटरमध्ये 20 ओम आहे, मग 2 मीटरला किती असणार? 40 असणार का नाही? हो सर. हो सर. हो सर. हे तुम्हाला कळलंय काय काय आहे? हो सर. हो सर. मग हे पण 40 हो असणार, सर. हे पण 40 असणार, हे पण 40 असणार, हे पण 40 असणार. हे घेतलंय का तुम्ही सगळ्याला 40 तरच करेक्ट आला असणार आहे. सिद्धांत हो सर. नाही सर. कशाला 40 घेतलंस मग वरच्या सगळ्याला? का घेतलंच नाहीस? हो. घेतलं सर वरच्या घेतलं. ठीक आहे असू दे. 40 म्हणजे किती होणार आहे? 80 होणार की नाही? हो हो सर. सर. 80 आणि 40 किती असतं? 120. 120. 32/12 म्हणजे 8/3 येतं का रे? 8/3. हो सर. हा 8/3 120 येतं. 80 आणि 40 पॅरल मध्ये 92 दे. हो सर. हो सर. 120 आहे आन्सर. ऐंशी आणि 40 हे एकमेकाला पॅरल मध्ये, ते कळले का सगळ्यांना? हो सर. हो सर. मग त्यांचं किती येणार सांगा मला. तर 80/3. 80 हो सर. 26. 80/3 येईल का? 80/3 ओम. हो सर. हो. त्यानंतर हे 40, हे 80/3 आणि हे हो 40. सर. तुम्हाला इमॅजिन होते मी काय सांगतोय ते? हो सर. हो सर. हो सर. ओके म्हणजे हे सर्किट रेड्यूस कशात होणार? असं असं आणि असं. म्हणजे हे 40 आहे, हे 80/3 आणि हे 40. असंच केलंय ना तुम्ही? हो सर. म्हणजे Calculate. किती येणार? 40 प्लस 40 प्लस 80/3 हे किती होतं रे? 80 4/3 320/3 येतं का याचं आन्सर? म्हणजेच 106.67 ओहम. मला काही सुद्धा नाही कळालं. समजलंय सर. कळालंय. कळालं. खरंच लक्षात आलं असले क्वेश्चन जमतील तुम्हाला? हो सर. हो सर. ओके. तर मला वाटतं एवढी रिव्हिजन पुरेशी आहे ही करंट इलेक्ट्रिसिटी 1 मध्ये. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर मला पाठवा, उद्या मी ते घेतो. आणि एक आता ह्यात हे राहतं फक्त काय, हीटवाले क्वेश्चन्स बघितले होते ना आपण थोडे. हो सर. हा सर. स्क्वेअर आरटी, पॉवर, बल्ब्स वगैरे आठवते का ते सगळं काय काय? हो सर. हो सर. हो सर. आणि अजून काय राहिलं? हो सर. ब्रांच कशी सोडवायची, किरचॉफ्स लॉज जरा हो सर. basic बघितलं होतं मी, करंट लॉज वगैरे. करंट लॉज समजलेलं का तुम्हाला? करंट लॉ किरचॉफचा हो सर. सगळ्या करंट आउट गोईंग, हे जर तुम्ही वाचलं नसेल तर मला काहीच आठवणार नाही त्यातलं. ठीक आहे. हो सर. त्यामुळे आता मी काही करू शकत नाही त्याला, तुमची जबाबदारी ती प्युअरली. आणि एक लक्षात ठेवा रे, जे पुढे जायचे ना ते जातात आणि आपण कंडिशनला ब्लेम करत बसतो मग रडत. त्यामुळे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये चेक करा आज बसून. ठीक आहे. लीडर हो मध्ये सर. का फॉलोअर मध्ये? ठीक आहे. चलो. सो आय विल एंड दिस लेक्चर नाउ. टुमॉरो अगेन
करंट इलेक्ट्रिसिटी 2. चालेल, फक्त हे करून या. यात काय Okay, डाऊट्स sir. असतील, जर मला हो, sir. डाऊट्स वगैरे वाटले तर मी लेक्चर मध्येच क्लिअर करतो, कारण त्या हिट मध्ये वगैरे आपले जास्त निम्मच लेक्चर जाणार आहे, त्यामुळे निम्म लेक्चर मी डाऊट मध्ये घालवलं तर बरं पडेल थोडं. ठीक आहे, चालेल. बाबा, हो, sir. टेक केअर, हॅव अ नाईस डे. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय. Bye, sir.